तर आताची परिस्थिती जाणून घेण्यासाठी थेट आपण अक्षय शिंदे यांच्याकडे जाऊयात। अक्षय, सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे, काय चित्र आहे, पोलीस कशा पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करताय? खरं तर आपण पाहिलं तर थोड्या वेळापूर्वीच वडीगोद्री फाटा येथे मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्यानं तणाव निर्माण झालेला होता, गोंधळ उडालेला होता। आणि आता आपण पाहू शकतो की पोलीस जे आहे ते दोन्ही साईडनं दोन्ही आंदोलकांना पांगवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे। मराठा आंदोलकांना देखील पोलिसांनी आता पांगवलेलं आहे आणि या दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर ओबीसी आंदोलकांना देखील पोलिसांनी पांगवलेलं आहे आणि सध्या या ठिकाणून वाहतूक सुरळीत झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र ओबीसी आणि मराठा आंदोलक आमने सामने आल्यामुळे तणावाची परिस्थिती या वडीगोद्री फाट्यावर निर्माण झालेली पाहायला मिळाली। निश्चित अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर वाहतूक सध्या सुरळीत ही पूर्वपदावर आलेली आहे, सुरळीत सुरू झालेली आहे आणि पोलीस सुद्धा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस आणि प्रशासन सध्या प्रयत्न करतायत।